तर एक तुम्हाला मी व्हिडिओ दाखवला होता आणि पोस्टही मी शेअर केली होती 1-2 दिवसापूर्वी, म्हणजे कालच मी शेअर केली होती तुम्हाला. पण त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं, शॉर्ट व्हिडिओही मी बनवला होता, की आपण रोज फ्लावर प्लांट मार्च मंथमध्ये शेवटच्या आठवड्यात कसं रिपोर्ट करायचं. आता ह्याचा सीझन नाही आहे रोज फ्लावर प्लांटचा, पण फुलं हे विकायलाही खूप व्हरायटीमध्ये आले. तर माझ्याकडे ही व्हरायटी नव्हती आणि मला गुलाब खूप आवडलेला आहे. कळी पण आहे. 2 गुलाबं उमलून गेली तिथली, मी कापलीत. ती काही कारणास्तव दाखवू शकलो नाही तुम्हाला मी, पण खूप भारी गुलाब येते त्याला, म्हणून मला ते घेऊशी वाटलं. आमच्या गाडी आली ती दारावर, माळी जे असतात ना ते घेऊन आली ती, गाडीवर आली ते. तर मला ही जी प्राईज आहे ना, त्यांनी किती सांगितलेली, 60 रुपीज प्राईस सांगितलेली. पण भैयांना म्हणलं नाही का खूप महाग होत आहेत. तर भैया म्हणले घे तू, आपलं रोजचं गिऱ्हाईक आहे म्हणून त्यांनी मला दिलं. तर मला त्यांनी 50 रुपीज प्राईसमध्ये दिलेले आहेत 2 गुलाब. ते आणि ते म्हणजे मला 100 रुपयामध्ये 2 पडलेले आहेत. हे एक गुलाब, हे एक गुलाब. ह्याची मी सकाळीच आज रिपोर्टिंग केलेली आहे. ह्याच्यामध्ये पण मी पाणी टाकलेलं आहे. कोणतं पाणी टाकायचं ते मी आपलं शेवटी तुम्हाला दाखवणार आहे. तर ही अशी माती बनवलेली आहे. ह्याच्यामध्ये आपण 40% वर्मी कंपोस्ट आणि 20% आपण हे टाकलेलं आहे बोन मिल, आणि 10% सीवीड एक्स्ट्रॅक्ट ग्रॅन्युल ते टाकलेले आहेत. बघू शकता बारके बारके इथं दिसत आहेत असे. आणि चमच्याभर हळद, चमच्याभर साफ फंगीसाईड, असे आपण ही माती सगळी बनवलेली आहे. बघू शकता रोज फ्लावर प्लांटसाठीच ही माती बनवलेली आहे. तर नमस्कार मित्रांनो, सक्षम गार्डनिंग ब्लॉग या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी तुमचा सारखा सक्षम ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. तर ह्याच्यामध्ये आहे ना आपण राखही मिसळलेले आहे, 1 मूठभर राख मिसळलेले आहे. आणि आपले कोळशे जे असतात ना जाळलेले अर्धवट, ते कोळशे पण आपण ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत. त्याने काय होतं, ड्रेनेज सिस्टम चांगलं राहतं ते मिसळल्याने, म्हणून मी ते कोळशेही टाकलेले आहेत ह्याच्यामध्ये. तुम्हीही टाकले ना कोळशे तरी चालते. आणि तुमच्या इथं जर माती खूप चिकणी असतील, तर माझ्या इथं कशी माती चिकणी असते बघू शकता. इथे लाल माती आहे, बघू शकता. ह्याच्यामध्ये पण तशीच माती आहे, पूर्णपणे लाल. तर आता मी हे झाड आहे ना ह्या 8 इंचाच्या प्लॅस्टिक कुंडीमध्ये लावणार आहे. बघू शकता ही अशी कुंडी आहे. ड्रेनेज सिस्टम हे चांगलं आहे, बघू शकता सगळीकडं. तर ह्याच्यामध्ये ना थोडंसं ड्रेनेज सिस्टम आहे ना हे खूप हे आहे, म्हणून ह्याच्यामध्ये ना मी काय करणार आहे, ही आंब्याची जी पानं बी नाही आहेत ना, ही सगळी ही अशी पानं आहेत ना, ही सगळी मी अशी खाली आहे ना ठेवून देणार आहे. सगळी पानं वाळलेली पण आहेत काय काय. बघू शकता ही अशी आपण सगळी जी पानं जेवढी आहेत ना, सगळी हार पीर फुलं फिलं ही सगळी टाकलेली आहेत त्याच्यामध्ये. बघू शकता. तर हे सगळं मी आहे ना आता हे एकदमपर्यंत दाबून घेतो आणि मग मी तुम्हाला दाखवतो. तर असं मी ह्याच्यामध्ये नाही माती अशी टाकून घेतलेली आहे सगळीकडनं. तर आता आपण आहे ना झाड काढायचं आहे. तर आता मी तुम्हाला झाड काढून दाखवतो डायरेक्ट. मला आता दाखवता यायचं नाही, मी झाड काढून डायरेक्ट तुम्हाला दाखवतो. तर आता ग्रो बॅगमधनं जे ते झाड होतं काळ्या पिशवीतनं मी काढून घेतलेलं आहे. झाडाची रूट स्ट्रक्चरही खूप भारी आहे आणि आत्ताच हे वाटतं ट्रान्सप्लांट केलं होतं झाडं. तर हे जे काय खडपतवार आहेत ना, हे सगळं मी काढून डायरेक्ट झाडात टाकून दिलेलं आहे. बघू शकता झाड खूप चांगलं आहे आपलं. मला चांगलं झाड लागलं आहे, मला खूप आनंद होत आहे. साईडने ना अशी झाडाची मी माती जी आहे ना ही लाल, ती मी अशी काढून घेतोय. बघू शकता सगळीकडनं अशी. झाड आहे ना खूप मोठंही नाही आहे, तर नाही असं मी हे ना थोडंसं पाडून खाल्लं आहे ना, त्याच्यामुळे थोड्या ढिल्ल्या करतोय. बघू
इथनं अशा थोड्याच ढिल्ल्या करणार आहे मी, मुळ्या लय नाही करणार. तर अशा मी ढिल्ल्या केल्यात मुळे. आता मी हे झाड आहे ना डायरेक्ट आहे ना पूर्ण ह्याच्यात टाकून घेतो आणि तुम्हाला दाखवतो. झाडे ना मी असं खाली ठेवून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये सेटल करून घेतलेलं आहे. तर ह्या झाडातली पण जी काय माती निघली आहे ना ती लाल, ती आहे ना मी थोडीशी ह्याच्यामध्ये अशी मिसळून आपल्या झाडाची शिटाव घेऊयात. जी माती आहे ना आपली खालची ही माती टाकून घेऊयात थोडी. तर बघू शकता हे रोज फ्लावर प्लांट आपलं लावून झालेलं आहे. तर आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी कुठला जरी कंटेंट त्यातला आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सक्षम गार्डनिंग ब्लॉग हे चॅनल आपलं आहे, ह्या पेजला पण फॉलो करायला विसरू नका. तर ह्या समस्या जर तुम्हाला काय ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय समस्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा, किंवा मग कमेंट बॉक्समध्ये सांगितल्यानंतर मी अजून एक व्हिडिओ बनवेन. त्या व्हिडिओमध्ये मग तुमचे सगळे डाऊट्स आहेत ना मी क्लिअर करेन. तर तुम्ही नक्की मला कमेंट करायला विसरू नका. तुम्ही कमेंट केली ना की आम्हाला कसं भारी वाटतं म्हणून. आणि सपोर्टही करा प्लीज आपल्या चॅनलला. बघू शकताय असं हे आपलं रोज फ्लावर प्लांट आहे. ही बेसल शूट आहे म्हणून मी काय ह्याला खूप हे नाही केलं. बघू शकता खालनंच निघलेले आहे. तर रोज फ्लावर प्लांटची रिपोर्टिंग पण कशी आवडली मला नक्की, कशी वाटली नक्की मला सांगा. बर्डसही आहे ह्याच्यावर एक, बघू शकता. तर आता हा व्हिडिओ मी इथंच एंड करतो आणि शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे मी. त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे की यांना कोणतं पाणी टाकायचं आहे. तो व्हिडिओही तुम्ही बघायला नक्की विसरू नका. बाय, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. हॅप्पी गार्डनिंग.